भांडवल व्यवसाय सुरू करतं, पण शिस्त आणि नियोजनच व्यवसाय मोठा करतं. तर काही वर्षांनी तुम्ही फक्त दूध विकणारे शेतकरी नसाल, इतरांना रोजगार देणारे यशस्वी उद्योजक बनू शकता. दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी लाखो रुपयांचं भांडवल आवश्यक नसतं. आवश्यक असतं योग्य नियोजन, योग्य गाय, योग्य व्यवस्थापन आणि दररोज शिकण्याची तयारी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. 2026 मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागेल? संपूर्ण हिशोब आपल्या एका व्हिडिओत होणार आहे. 2 लाख, 15 लाख, खरं किती भांडवल? आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी नोकरी सोडून शेतीसोबत किंवा स्वतःचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतोय. पण सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न समोर येतो. नेमके किती पैसे लागतील? कोणी म्हणतो 3 लाख, कोणी म्हणतो 10 लाख पुरेत, कोणी म्हणतो 15 लाखाशिवाय काही होणार नाही, तर कोणी 20 लाखांची योजना आपल्याला सांगतो. पण सत्य काय आहे? आज आपण हवेतल्या गोष्टी नाही करणार. आज आपण 2026 मधील वास्तविक बाजारभाव किती आहे, खर्च आणि संपूर्ण गणित पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्वतःच्या परिस्थितीनुसार किती भांडवल लागेल हे स्पष्ट होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी काय ठरवायचं? आपण सर्वात मोठी चूक कोणती करतो? सर्वात मोठी चूक म्हणजे गायी आधी खरेदी करणं. आणि दुसरा, सर्वात आधी प्लॅन तयार करा. स्वतःला 5 प्रश्न विचारा. किती गायी? एचएफ की जर्सी की देशी गायी? दूध कुठे विकणार? चारा स्वतः पिकवणार की विकत घेणार? स्वतः काम करणार की नोकर ठेवणार? हे ठरलं की पुढचा खर्च काढता येतो. 5 गायींसाठी किती खर्च येईल? समजा तुम्ही 5 चांगल्या दुभत्या गायी घेणार आहात. गायी खरेदी करताना एका चांगल्या गायीची किंमत किती असते? साधारण 70,000 ते 1,10,000, सरासरी 90,000 पकडू. 5 गायी घेतल्या तर 9 5 45 म्हणजे 4.5 लाख रुपये तुम्हाला लागतील. गोठा साधा पण मजबूत गोठा आपल्याकडे पाहिजे, म्हणजे 2.5 ते 4 लाख रुपये. जर आधीच गोठा असेल तर हा खर्च वाचणार आहे आपला. दूध काढण्याची साधनं, यामध्ये दुधाचं कॅन आलं, बादल्या आलं, दोरी आल्या, फिडर आलं, पाण्याची टाकी आली, इलेक्ट्रिक फिटिंग आली, म्हणजे एकूण 40,000 ते 70,000 रुपये खर्च. मिल्क मशीन गरजेनुसार, हे जर आपण चांगलं घेतलं तर 50,000 ते 1 लाखापर्यंत. पहिल्या महिन्याचा चारा, त्यामध्ये हिरवा चारा आला, सुका चारा आला, खनिज मिश्रण आलं, म्हणजे एकूण 50,000 ते 70,000 रुपये. डॉक्टरांचा खर्च आला, लसीकरण आलं, औषधे आले, इन्शुरन्स आला, हे 25,000 रुपये आपण पकडू. तिसरा मुद्दा, एकूण भांडवल किती लागेल? आता हे सर्व मिळून पाहूयात आपण. तर गायी 4.5 लाखाच्या, गोठा 3 लाखापर्यंत, साहित्य 60,000चं, चारा 60,000चा, औषधे 25,000चे आणि इतर 50,000, म्हणजे एकूण सुमारे 9 ते 10 लाख रुपये. जर गोठा तयार असेल तर 6 ते 7 लाखात सुरुवात शक्य आहे. सर्वात मोठ्या चुका कोणत्या? जी नवीन लोक हा व्यवसाय नवीन करणार आहेत, संपूर्ण पैसे गायींवर खर्च करतात. मग चारा घेण्यासाठी पैसे राहत नाहीत किंवा वर्किंग कॅपिटल राहत नाही. व्यवसाय पहिल्या 3 महिन्यात अडकतो. नेहमी एकूण भांडवलातील किमान 15 ते 20% रक्कम आपल्या हातात ठेवली पाहिजे आपण, म्हणजे अडचणीच्या काळात ते आपल्याला उपयोगाला येईल. कर्ज घ्यावं का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर निश्चित बाजार असेल, आपल्याला अनुभव असेल, आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल, तरच मोठं कर्ज घ्या. अन्यथा लहान सुरुवात करा. 2 गायीपासून, म्हणजे 2च्या 3, 3च्या 5 आणि 5च्या 10 असं वाढणं अधिक सुरक्षित असतं आपल्यासाठी. किती महिन्याचा खर्च आपल्या हातात हवा? तुम्ही म्हणताल, आता तुम्ही म्हणताय खर्च आपल्याकडे थोडासा करण्यासाठी ठेवत पैसे. किती खर्च आपल्याकडे हातात असायला हवा? तर किमान 3 महिन्यांचा चारा, 3 महिन्यांची औषधं, 3 महिन्यांचं लाईट बिल, 3 महिन्यांची मजुरी, आणि यासाठी हे वेगळे पैसे ठेवा.
कारण दूध उत्पादन लगेच स्थिर होत नाही. तर कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करायचा आहे आणि कोणत्या गोष्टीवर आता खर्च जास्त करायचा नाही? तर आता महागडा गोठा आपल्याला बांधायचा नाही, अनावश्यक मशीन घ्यायचं नाही, जास्त सजावट करायची नाही, महागड्या वस्तू आपल्याला घ्यायच्या नाहीत. यापेक्षा चांगली गाय खरेदी करायची, चांगला चारा तिला द्यायचा आहे, चांगलं व्यवस्थापन यावर आपल्याला खर्च करायचा आहे. म्हणून मित्रांनो, दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी लाखो रुपयांचं भांडवल आवश्यक नसतं. आवश्यक असतं योग्य नियोजन, योग्य गाय, योग्य व्यवस्थापन आणि दररोज शिकण्याची तयारी. लक्षात ठेवा, मोठा गोठा म्हणजे मोठा नफा नसतो. मोठा नफा मिळवून देतो तो शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि प्रत्येक रुपयाचा योग्य हिशोब. आज जर तुम्ही विचारपूर्वक सुरुवात केली तर काही वर्षांनी तुम्ही फक्त दूध विकणारे शेतकरी नसाल, तर इतरांना रोजगार देणारे यशस्वी उद्योजक बनू शकता. प्रत्येकाकडे सारखं बजेट नसतं, म्हणून 3 वेगवेगळे पर्याय समजून घेऊ. कोणता? पहिला, कमी बजेट म्हणजे 4 ते 6 लाखाचं बजेट. 2 ते 3 दुभत्या गायी आधीपासूनच गोठा, हाताने दूध काढा, घरातील सदस्यांना कामाला लावा, त्यांच्याकडून काम करून घ्या, हळूहळू व्यवसाय वाढवा. नवीन शेतकरी कमी जोखीम घेणारे पाहिजेत. मध्यम बजेट म्हणजे 8 ते 10 लाखाचं जे बजेट आहे त्यामध्ये 5 चांगल्या गायी घ्या, साधा पण पक्का गोठा करा, पुरेशी खाद्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्या, थोडं आधुनिक साहित्य वापरा. मोठं बजेट म्हणजे 15 ते 20 लाखाचं असेल तर 10 ते 12 गायी घ्या, आधुनिक गोठा करा, मिल्किंग मशीन चांगलं घ्या, कॅप कटर चांगला घ्या, शेणाचं व्यवस्थापन करा, भविष्यात विस्ताराची तयारी ठेवा. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? अनेक जण फक्त गाय खरेदीचे पैसे मोजतात, पण व्यवसाय चालवण्यासाठी दर महिन्याला लागणारे पैसे म्हणजे वर्किंग कॅपिटल. त्यामध्ये चारा आला, खाद्य आलं, वीज आलं म्हणजे लाईट आली, औषधं आली, मजुरी आली, वाहतूक आली, इतर दुरुस्तीचा खर्च आला. किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च वेगळा ठेवा. आणि 10वी योजना काय सांगते? सरकारच्या योजना आणि अनुदान. 2026 मध्ये अनेक बँका आणि सहकारी योजना दूध व्यवसायासाठी कर्ज आणि काही प्रकरणामध्ये अनुदान उपलब्ध करून देते. अर्ज करण्यापूर्वी आधार, पॅन कार्ड, जमीन कागदपत्रे असल्यास हा प्रकल्प अहवाल, बँक खाते, कोटेशन हे आपण तयार ठेवा. व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची 10 गोष्टीची चेकलिस्ट आपल्याकडे पाहिजे. दूध विक्रीचा ग्राहक ठरला आहे का? वर्षभर हिरव्या चाऱ्याची व्यवस्था आहे का? स्वच्छ पाण्याची सुविधा आहे का? जवळ डॉक्टर उपलब्ध आहे का? गायींचा विमा काढणार का? गोट्यात हवा खेळती राहते का? शेण आणि मूत्र व्यवस्थापन कसे करणार आहात? आपत्कालीन निधी आहे का? म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणतो आपण त्याला. रोजची नोंद ठेवण्यासाठी वही किंवा मोबाईलमध्ये ॲप आहे का? पुढील 3 वर्षाचा विस्ताराचा तुमच्याकडे प्लॅन आहे का? नवीन लोकांच्या 10 मोठ्या चुका कुठल्या असतात बघा. आपण गाय स्वस्त घेणार, दूध पाहूनच गाय खरेदी करणार, चाऱ्याचा खर्च कमी समजणार, हिशोब अजिबात ठेवणार नाही, विमा काढणार नाही, लसीकरण टाळणार, जास्त कर्ज घेणार म्हणजे बाजाराची निश्चितता न बघता सुरुवात करणार, गोट्यात स्वच्छतेकडे संपूर्ण दुर्लक्ष करणार, पहिल्या महिन्यातच मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवणार. हे असते आपली कामं. पहिल्या वर्षीचे आर्थिक लक्ष्य काय? पहिल्या वर्षात आपल्याला तोटा टाळायचा आहे, चांगले ग्राहक तयार करायचे आहेत, गायींचं आरोग्य टिकवायचं आहे, चाऱ्याचा खर्च कमी करायचा आहे, प्रत्येक लिटर मागे नफा वाढवायचा आहे. पहिल्या वर्षी संयम, दुसऱ्या वर्षी स्थिरता आणि तिसऱ्या वर्षी व्यवसायातील वाढ हे यशाचं सूत्र आहे. शेवटी दुग्ध व्यवसायात श्रीमंत तोच होतो ज्याच्याकडे सर्वात जास्त गायी असतात म्हणून नाही, तर ज्याला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवता येतो म्हणून. भांडवल व्यवसाय सुरू करतं, पण शिस्त आणि नियोजनच व्यवसाय मोठा करतं. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. आपल्या दुग्ध व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच वास्तववादी आकडेवारीवर आधारित व्हिडिओसाठी आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.